जुन्नर तालुक्यातील शिरोली सुलतानपूर येथे मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास मेंढपाळावर बिबट्याने हल्ला करून त्याला जखमी केले असून या युवकाला नारायणगाव येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. कुठलं ठिकाण? शिरवलीमध्ये. शिरोली कारमाळा शिरवली. बोरी शिरोली. हा. किती वाजता बिबट्याने हल्ला केला? 1 वाजता रात्री 1 वाजता. कोणावर हल्ला केलाय? ते बाळू ठोंबरे. किती वय त्याचं? हा 32 वय. काय मग तुम्हाला कसं कळलं? आता त्याला जेव्हा पंजा मारला त्याने म्हणजे ते मग त्याला जर वरपटल्यावर तेव्हा बघितलं तर आरडला ना तो. आरडल्यावर मग हा त्याच्या चेहऱ्यावर बिबट्याने पंजा मारला का? म्हणजे आणि एका झोपेमध्ये रात्री 1 वाजता झालं ना. तब्येत कशी आहे? बरी. म्हणजे आज वार आहे बुधवार, मध्यरात्री 1 वाजता. मध्यरात्री इकडे घेऊन कोण आलं? मग मळ्यातली माणसं आली, मग परत ते वन खात्यातली लोक आली. तुमची मागणी काय? आता आमची काय तेवढं तरी रिपेअर करायचं आणि काय आणि सर्व्हिशन काहीतरी द्यावं. बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त झाला पाहिजे. हे काहीतरी रात्रंदिवस भरात सापडत नाही. बकऱ्याचं काय वाटत नाही, पण एखादं लहान लेकरं आहेत, बारकाली सगळे काय गोष्टी आहेत आमच्या सगळं वाऱ्यावरतीच आहे. आमचं काय का बाबा असं घर आहे का दार आहे का काही सारे दिवस त्याच्या, पण दिवसा बी धोका आहे आणि रात्रीचा बी धोकाची. संरक्षण पाहिजे. हा कुठली आजी तुमचं काय नाव? नाव आमचं राधाबाई. काय झालं? राधाबाई. बिबट्याचं काय झालं? काय झालं आता आम्हाला तर काय काय गावले तेव्हा तुम्ही नव्हते का घरी? तुमचं कोण पाहुणं आहे? नाही बहिणीचं पोर आहे. काय नाव आहे त्याचं? बाळू. पूर्ण नाव? तोंबरे. तोंबरे. पूर्ण नाव? पूर्ण पूर्ण त्याचा बापाचं काय त्याचं म्हण बाळू तोंबरे. बाळू ठोंबरे. किती वय? आता एवढे काय म्हणा सांगताय. तुमचं गाव कुठलं? आमचं गाव आहे जवळपूर. बरं बरं ठीक आहे. साहेब नमस्कार. नमस्कार. बिबट्याने हल्ला केला या धनगराच्या युवकावर, काय नेमकी अपडेट आहे? सध्या त्याची परिस्थिती म्हणजे चांगली आहे, व्यवस्थित आहे तो. काय त्याचं नाव आहे? त्याचं नाव मी म्हणजे काल रात्री आलो होतो. नाव त्याचं महेश का नाव? बाळू. बाळू हिरामण ठोंबरे. हां. पण काय आता कसं झालं हल्ला म्हणजे काय? रात्री 1-1:30 वाजता फोन आलेला मला. 1:45च्या दरम्यान त्याच्यावर बिबट्याने म्हणजे तो वाड्याच्या बाहेर झोपलेला असं कळलं आणि म्हणून त्याच्यावर हल्ला केला बिबट्या. मग त्याची तब्येत कशी? एकदम छान आहे, आता व्यवस्थित येतो. आणि त्याला इथं आपण म्हणजे जी ट्रीटमेंट आपल्याला सिव्हिल हॉस्पिटलला मिळते ती आपण त्याला परत तिथे चालू करणार आहोत. त्याला रेबीचं वगैरे इंजेक्शन जे आहे. इकडे काय आणलं मग? सरकारी दवाखान्यात का नाही? ते स्वतःहूनच आले ना. सरपंच जे होते ते आणि पेशंट हे रात्री आले. आम्ही युसवरती इथे येऊन गेलो होतो. त्याचं बिल शासन पेड करेल ना? आता हो, ती शासन पे करतच दरवेळेला. आता आपण त्या प्रोसिजरमध्ये आता अजून आपण गेलो नाही ना. आता सध्या पेशंट कसा आहे, काय त्याची काय परिस्थिती हे बघायला आम्ही आलो. सध्या तो व्यवस्थित आहे. आता बिबट्याचा बंदोबस्त होणार का तिथं? लोकांची पर काय जे अवघड आहे ना. हां सर, आता आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही खूप प्रयत्न करतोय. दिवस रात्र आम्ही आमचं एक करतोय. आमच्या तिकडे काय मिळत ते का ते गावात भरतास बकरं नेते. आता काय करायचं? बिबट्या किती वेळा पाहिला? लय याला 2 दिवसात 3 दिवसात काय आता उसाचे शेजारी राहायचं म्हणलं ते काय लय अवघड. काय काय वन खात्याने काय केलं पाहिजे? तुमची काय काय मागणी? बंदोबस्त केला पाहिजे वन खात्याने. काय करायची वन खात्या बाकी नाही आता तुमचं म्हणणं आहे आमची मेंढरं बिबट्या खातो, त्याची भरपाई मिळत पण नाही. आपण त्यांना टेंट दिला होता राहायला, तंबू दिला होता. तंबू दिला होता. त्याचा उपयोग लोक करत नाही. कसं त्यांचं काय म्हणणं आहे? ते वारे वगैरे आलं का उडून जातो डायरेक्ट. आमच्या घरी वाऱ्या 2 येतोय. आपल्या पोराला मागितले आपल्या बोटण्यात नाही का ते त्यांनी आम्हाला 2 दिले होते. साहेब यांचं काय म्हणणं असतं मेंढपाळांचं की बिबट्या दिवसा डवळ्या एखादं मेंढरू घेऊन जातो आणि त्याचा पंचनामा होत नाही, आम्हाला भरपाई नाही मिळत. नाही असं काही कधीच झालेलं नाही. आता एवढे प्रकरण आहेत आपले आणि प्रत्येक म्हणजे काय होतं, प्रकरण आपण करतो, शासनाकडे निधी नसल्यामुळे थोडासा डिले होतो. 1-2 महिने त्यांना पैसे मिळायला, पण त्यांच्या डायरेक्ट अकाउंटवर पैसे येतात. त्यामुळे ते आमच्यापर्यंत पण पोहोचत नाही किंवा त्या माणसाला पैसे मिळाले का नाही मिळाले. ज्यावेळेला मिळून जातात त्यावेळेला कोणी येत नाही आपल्यापर्यंत. त्यांचं अजून काय म्हणणं आहे, जेव्हा बिबट्या मेंढराला उसामध्ये घेऊन जातो तुम्ही लोक म्हणता त्याचा पुरावा घेऊन या.
पुरावा नाही ना नाही भेटलो काय आणायचं बरं पुरावा आता घ्या ऐका. काय करायचं आम्ही काय करतो बाबा आम्हालाच मारले जर उसामध्ये गेलो आम्ही आम्हाला मारले म्हणजे आम्ही डायरेक्ट आम्ही असं म्हणत नाही का पुरावा आता घेऊन गेल्या जातो. वर्षी मला आपणही शोधतो, आम्ही त्यांच्यासोबत शोधू लागतो तिथे. पण काय होतं आता हे बघा म्हणजे म्हणजे कायदा कसा आहे, काहीतरी पुरावा पाहिजे. काहीतरी पुरावा पाहिजे. त्याला असं जर पर्याय का काय? आपण जर जर मेंढरू का आतमध्ये घेऊन गेला तर त्याचं काय कुठलं हे मिळू शकत नाही. आपण काय करतो एखादा अवयव वगैरे. हा हा तेच ते असं आपण मिळू शोध- शकत नाही ना आतमध्ये गेल्यावर. त्यावेळेला आपण जर का म्हणजे ज्यावेळेला आपल्याला तिथे सत्यता जर का दिसली त्याचे मागोवा वगैरे नाही का बिबट्याने फरफट घेऊन वगैरे जाताना दिसली. फरफट नेली दिसली, त्याचं रक्त वगैरे दिसलं, आपण त्या पद्धतीने तरी काही ना काहीतरी करू शकतो. पण काहीच पुरावा जर का दिसला नाही तर आम्हालाही अडचणीच्या गोष्टी असतात. कारण काय होतं म्हणजे आम्ही जर का केलं आणि त्याच्यावर कुणी इलिगेशन घेतलं तर आमच्याकडेच पुरावा नाही ना काही तुम्ही कुठल्या बेसिसवर यांना भरपाई दिली हो. दादा ते काय म्हणताय, जर मेंढरावर बिबट्याने हल्ला केला तर त्याच्या फरफटीचा फोटो काहीतरी पुरावा तुम्ही द्यायचा ना, मला भरपाई भेटले मिळेल ना. होते ना आम्ही भेटले मग आम्हाला देते फोन का आम्हाला ते भरपाई देते बरं भेटले शासन तुमच्या सोबत आहे, परंतु बिबट्या काय पाठीव टाकून तर मेंढरून येत नाही, उडीत नेतो ना. मग त्याच्या फरफटीचा फोटो वगैरे द्या. फोटो रक्त रक्त जास्त चावल्याचं रक्ताचे थेंब वगैरे. किती वेळा केला आता ते बोरीचे साहेब नाही का त्यांनी किती वेळा पंचनामा केला आमच्या बकरांचा धरलेली पैसे मिळत नाही का? पैसे मिळाला त्यात गावा 6 महिन्यांनी थोडंफार त्याचं काय पैसे मिळतात ना. आणि मिळतात तसं देतात. उशिरा मिळतात. उशीर होतो एवढाच. उशीर तो कसा आहे आमच्याकडे जी प्रोसिजर आहे तो सिस्टमचा भाग आहे. हा तो सिस्टमचा भाग आहे. ज्या वेळेला शासनाच्या त्या फंडमध्ये निधी येतो त्यावेळेला ते त्यांना वाटप होऊन जातो. होते नाही ठीक आहे, तुम्ही काळजी घ्या. बिबट्याने जर मेंढरा हल्ला केला तर वन खात्याला कळवा. ना कळवित ना येतात ना साहेब गेल्या वर्षी माया माझ्या हल्ल्या केला गेल्या वर्षी तुमच्यावर हा हे बघा ना यांनी पूर्ण धरला होता पाहिजे तिथून आहे ना इथपर्यंत असा इकडं बघा इकडं असं ते बरं आम्ही गावाला होतो तिकडे पारनेरला शिरापूर आहे ना तिकडे तुमच्या हल्ला गावाकडे गेला का? हा गावा तब्येत बरी आहे आता? तुमचं नाव काय? माय नाव नारायण भानू कोळे. हो, काय झालं नेमकं? काय रात्री वाघोळच्याकडे झोपलो होतो आणि 12:30-1 वाजले होते आणि मी झोपलो होतो. काय माहिती होतं जसं पळत आलं का तसं इथं हे केलं इकडे वाजले. मग पळत जरा मग ती जाण झाली. मग मलाच काही कळालं. मग कुत्र्याने दामपुंदांवर दिल्यानंतर मग दिल्ली लोक आल्यानंतर तुमचं नाव काय पूर्ण? बाळूजी रामन ठोंबरे, वय? 24. दवाखान्यात कुठे आणलं? सरपंच होते शिरोलीचे आणि 2-3 जण ते घटना कुठे घडली? शिरोलीत कारमाळा शिरोली कुठली? तर शिरोली बोरी शिरोली सुलतानपूर. शिरोली कोणाच्या शेतामध्ये वाडा होता? बबन खिल्लारी बोबन खिलारी त्याच्या शेतामध्ये वाडा होता. वाडावर वाड्यावर कोण कोण होतं? मी होतो, म्हातारी होती, मंडळी होती, बहीण होती, 2-3 बारकाले पोरं होते. तुम्ही काय वाघूरमध्ये झोपले होते का बाहेर झोपले होते? वाघोळीच्या शेजारी. आणि मला सांगा, तुमच्याकडे वन खात्याने तुम्हाला तंबू दिलेत नाही? पोरं त्याच्या झोपले होते ना वन तंबल. पोरं तंबू झोपतो. हा एवढ्या तो जागा तंबू पुरत नाही. पुरत नाही एवढ्याला. आता पण बिबट्या किती वेळा पाहिला? मग कर वेळा पाहिजे बऱ्याच वेळा होती. वन खात्याकडून सहकार्य मिळतं? हा नाही तब्येत बरी आहे? हा आता तब्येत बरी. सरकारी दवाखान्यात न जाता इकडे आले? सरपंच ते म्हणले जाऊ इकडं मस्त. अच्छा, इकडे आले. हा आता तब्येत बरी आहे? आता बरी. वन खात्याबद्दल काही तक्रार? काहीच नाही. काहीच नाही. काहीच सगळे जर एखादं मेंढरू बिबट्याने नेलं पंचनामा होतो. मावशी नमस्कार. हा काय नाव तुमचं? बाबाबाई. ते वारंवार बिबट्याचे हल्ले होत आहेत. हा मेंढपाळांनी कसं राहायचं, कसं कसं जगायचं? राहायचं कसं जगायचं कशी बाहेर काढलेली लेकरं बाळा जागवायची. किती मुलं आहेत त्यांना? दोन्ही एक मुलगा आणि एक पोर आहे. तर बिबट्या तुम्ही किती वेळा पाहता? मजदिळातून 4-5 वाऱ्या बघितोय. सारखा देपड्या असा येतो का असा पळतोय. काय करायचं. दिवसभर मेंढर सांभाळायची, हा संध्याकाळी बिबट्याच्या भीतीने जागा परत राहायची. काळजी राहायची या रातभर. काय करायचं आमच्या लोकांनी का काय मारायचं. शासनाकडून काय अपेक्षा आहे? काय करावं आता काय नाही त्याच्यात. बिबट्याचा बंदोबस्त झाला पाहिजे एवढंच. पण होत पण नाही. होतंय नाही. लेकरं बाळ वारखाली साळतले जाते ते आतापर्यंत येते किती ते तुमची मेंढर बिबट्याने खाल्ली असते? मज मारली खंडीत दिली असं 20 बकरं दिलं. दरवर्षी 20 बकऱ्याला गाठते 20-25 जाते ते. मस्त वाईट थगा आला आम्हालाच. अरे नको झाले. असे कवळीकाची लेकरं बाळ मारल्यावर काय करायचं. तुझं काय नाव आहे? त्याचं नाव भुशियन. त्याचे वडील आहेत का? हा त्याचं वडील आहे. तू कुठे झोपतो रे? ते झोपत वल्डाच्या मोर. चला मावशी काळजी घ्या. काय काळजी करून आता कवर काळजी करायची आम्ही. कवर करायची आम्ही काळजी. एक दिवस आहे स्वतःची आपण का काळजी घेणे एवढंच आपल्या हातात आहे.
राजा करून करून कटाळा लई लेकर बाळ माणसं जीवन मारली ते तपास करीत नाही मागणं मग पळाता काय करायचं माणसाने. हे काय झोपले होते ना? झोपले कवर जाग राहते ना. झोपेत हल्ला झाला. हा कवर जाग माणूस राहील. कुत्रे वगैरे भुंकत असतात ना? कुत्रेमुळं तर साईड वाचली नाही तर हा हे नसतं झालं. कुत्री नाही मग ते नसतं बिबट्याच्या हल्ल्याने शिरोली सुलतानपूर येथे एक मेंढपाळ जखमी झालेला आहे. बिबट्याचे हल्ले काही कमी होत नाहीत, वाढतातच. आता खरं तर मला सकाळी बातमी आमचे किरण भाऊ डावकर आणि सरपंचांकडून कळाली की सकाळी रात्रीच्या वेळेला धनगराच्या वाड्यावरती बिबट्याचा हल्ला झाला. खरं तर वाणीसाहेब आपण पाहिलं तर मागच्या 1.5-2 महिन्यामध्ये किंवा 3 महिने म्हणूया आपण, पारगावची घटना घडल्यानंतर थोडंसं शांत झालं आहे. माझं तर मी मागे आपल्याजवळही बोललो आणि अधिकाऱ्यांशी बोललो आहे की याच्यावरती अभ्यास देखील व्हायला पाहिजे की एक पिरियड असा येतो का त्याच्यामध्ये बिबटे खूप हल्ले करतात आणि काही स्लॅक पिरियड येतो का त्या काळामध्ये खूप शांत असतं. याच्यावरती पण बिबट्याच्या मानसशास्त्राचा अभ्यास करून त्या काळामध्ये आपल्याला प्रिकॉशन घेता येईल का. एक साधारणतः 12 दिवसापूर्वी आमच्याकडं पण माझ्या घराच्या शेजारीच एक हल्ला असा झाला होता. ते बकरू म्हणजे मेंढी होती ती गेली आणि आजही असा झाला आहे. खरं तर माझं परत एकदा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आव्हान आहे, जरी बिबट्याचे हल्ले कमी होत असले आता सध्या म्हणजे रात्री झाला हे चुकीचंच आहे किंवा होत आहेत, पण माझं असं म्हणणं आहे की याच्यावरती मानसशास्त्रीय म्हणजे त्या प्राण्यांचं मानसशास्त्र तपासून किंवा त्याचा अभ्यास करून ते कोणत्या काळात हल्ला करतायत, मग त्यावेळेला काय वातावरणातला काही बदल आहे का किंवा त्यांच्या शरीरशास्त्रातला काही बदल आहे का, याच्यावरती हे करून अभ्यास होणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं माझं परत एकदा तुमच्या माध्यमातून वन खात्याला सरकारला माझं आव्हान आहे, सगळ्यात सध्या वाईट परिस्थिती आहे ना, हे मेंढपाळ जे आहे उघड्यावरती रात्रभर ते असतात. तुम्हाला पटणार नाही, आता माझ्याकडे आमच्या अवतीभोवती 3-4 वाडे आहेत, रात्रभर ते आळीपाळीनं जागत असतात. कुणीतरी बसून राहतं, हातात काठी असते, बॅटरी असते आणि सारखं त्यांनी झोपायचंच नाही. म्हणजे वाड्यावरती जर 4 लोक असतील तर 2 लोकांनी 1-2 वाजेपर्यंत जागायचं आणि त्याच्यानंतर 1-2 वाजेच्या नंतर परत दुसऱ्यादनी जागायचं. अशा प्रकारची त्यांची खरं तर खूप दयनीय आणि वाईट अवस्था आहे. याच्यावरती देखील सरकारने थोडंसं, मी मागेही म्हणालो होतो, एनायडर किंवा जिथं मेंढपाळाचा वाडा आहे त्याला एक सुरक्षा म्हणून, जसे एनायडर तो जर बिबट्या जर त्याच्या जवळ आला तर त्या मशीनने आवाज करणं म्हणजे ज्याच्या भीतीनं बिबट्या निघून जाईल. खरं तर हे घडणं गरजेचं आहे. मानवी याच्यावरती हल्ला होणं ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. खरं तर पशुवरचा हल्लाही वाईट आहे, पण त्यातल्या त्यात माणसावरती, आता मी आता बघतोय त्यांना पेशंटला, पण असं सरपंच आणि किरण शेठ म्हणत आहेत की जर तिथं दुसरं कोणी नसतं तर त्याच्यामध्ये मृत्यू झाला असता. असे हल्ले, माझं परत एकदा वन खात्याला आपल्या माध्यमातून आव्हान आहे, हल्ले कमी होत आहेत म्हणजे आपण त्याच्यावरचं काम थांबवायचं असा त्याचा अर्थ होत नाही, तर त्याच्यावरती 12 महिने काम होत राहिलं पाहिजे. मागे काहीतरी त्याच्या विष्ठेवरून आणि त्याच्या लघवीवरून काहीतरी नवीन एक करणार होते, त्याचं काय झालं त्याला मला वाटतं 3-4 महिने झाले. आपणच याला होतो फॉरेस्टच्या रेस्ट हाऊसला जुन्नरला मीटिंग झाली होती, त्याच्यावरती काही नवीन संशोधन आलं आहे का, त्या लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. बिबट्याचे हल्ले 100% थांबवण्यासाठी काय उपाय करता येतील हे केले पाहिजे. तालुक्याचे आमदार म्हणाले होते बाबा एकदम मी राहील किंवा बिबट्या राहील, तर तो विषय थोडासा इतिहास जमा झाला. ते नंतर असं म्हणाले होते की मी शासनाला अल्टिमेटम दिलेलं आहे, 3 महिन्यामध्ये बिबटे पकडायचे आणि ते एका ठिकाणी बंदिस्त करायचे. बरोबर, तो प्रस्ताव आता मीही आणि आपणही त्यांच्याशी बोललो होतो, त्या पद्धतीनं त्यांनी वन खात्याच्या मार्फत ते प्रस्ताव दिलेले आहेत. आता त्याचं पुढं काय झालं हे मलाही माहीत नाही, पण माझे आपल्या माध्यमातून देखील सगळ्या इथं काही शरददादा आहे किंवा अतुल शेठ अशा काही हा भाग नाहीत, ही सामाजिक हा प्रश्न आहे आणि हा सर्वांचा प्रश्न आहे. त्याच्या बाबतीमध्ये परत एकदा खूप तत्परतेनं लक्ष घालून त्याच्यावर तातडीच्या उपाययोजना करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन,
निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.